Good morning, children. Once more, I welcome to all of you. Today, we are going to learn English Balbharti Standard 3rd, Unit 2. Unit 2, Lesson number 15, Young Brave Hearts. Brave Hearts means शूर, हुशार, न घाबरता काम करणारी मुलं. यंग म्हणजे तुमच्यासारखीच लहान मुलं. ओके, सी युअर चिल्ड्रन्स, फर्स्ट रीड दिस लेसन. ओके, द प्राईम मिनिस्टर प्रेझेंटेड the 2013 National Bravery Awards to 25 children on Friday, 24 January 2014, two days before Republic Day. Among these 25 children, 9 are girls, and the Bharat Award conferred upon 8.5-year-old Mahika Gupta from Delhi. 24 जानेवारी 2014ला जे 25 मुलांना निवडलेले होते त्यांना तेव्हाचे 2013चे जे प्राईम मिनिस्टर होते डॉक्टर मनमोहन सिंग त्यांना भारतरत्न हा अवॉर्ड दिलेला होता. किती जणांना? 25 चिल्ड्रन्स ऑन फ्रायडे. आणि त्या मुलांना 2 days बिफोर मीन्स आपलं रिपब्लिक डे कधी असते, आपण रिपब्लिक डे कधी साजरा करतो, तर 26 जानेवारी. त्याच्या 2 दिवस 2 days बिफोर मीन्स 24 जानेवारी 2014ला जे 25 चिल्ड्रन्सला निवडले होते त्या 25 चिल्ड्रन्समध्ये 9 गर्ल्स होते. आणि त्या 9 गर्ल्समध्ये एका मुलीला भारतरत्न अवॉर्ड मिळाला होता. मग त्या 9 गर्लमध्ये एका मुलीचं नाव होतं महिका गुप्ता फ्रॉम दिल्ली. आणि ती किती वर्षाची होती? ओन्ली 8.5 मीन्स 8.5 वर्षाची होती. आणि तिला कोणता अवॉर्ड मिळालं? भारतरत्न अवॉर्ड, भारत अवॉर्ड मिळालेलं होतं. ओके, सी नेक्स्ट. मग त्या मुलीनं एवढं काय काम केलेलं, एवढं शूरवीरता काय दाखवलं म्हणून तिला भारत अवॉर्ड मिळालेलं ते आता आपण पाहूयात. ऑन June 16, 2013, Mahika Gupta was in Kedarnath with her family. Suddenly, flash floods struck. The area was filled with muddy floodwater. Mahika could not see her parents or relatives but heard her 4-year-old brother crying. Mahika did not know how to swim. She was hit with stones carried by water. But bravely, she waded out till she found her brother and dragged him to safety. There she held on tightly to her brother for hours. When she saw a light, she waved for help. After that, they were both rescued. With her determination and presence of mind, she saved her own life and that of her brother. Okay. महिका गुप्ता ही June 16, 2013मध्ये आपल्या फॅमिलीसोबत केदारनाथला गेलेली होती. मग तेव्हा केदारनाथमध्ये एक भयानक असा महापूर आलेला होता. सडनली अचानकपणे 2013मध्ये 16 तारखेला जेव्हा केदारनाथला ती मुलगी गेलेली होती महिका गुप्ता, तेव्हा अचानकपणे तिथं महाभयानक असा महापूर आलेला होता. आणि सगळीकडे बघावं तिकडं फ्लड स्ट्रक, चिखल, दलदल, पाऊस सगळीकडे असं पसरलेलं होतं. आणि द एरिया वॉज फिल्ड विथ मडी फ्लड वॉटर. जिथे बघावं तिथं सगळीकडे चिखल, पाऊस, पाणी, मोठमोठे दगडं त्या पावसाच्या पाण्यामध्ये वाहून जात होते. मग महिका गुप्ताला त्यामध्ये तिचे पेरेंट्स दिसेनासे होत होते, कारण पाऊस भरपूर होता. आणि त्याला तिचे पेरेंट्स म्हणा, तिचे रिलेटिव्स कोणीही तिला दिसत नव्हते. तरीसुद्धा ती त्या फ्लड्समध्ये
हुशारतेने वीरतेने ती तिथं उभारलेली होती. पण तेवढ्या याच्यात तिला त्याचा एवढ्या चिखलामध्ये सुद्धा तिचा 4 वर्षाचा भाऊ जो हरवलेला होता, तिचा रडण्याचा आवाज त्या महिकाला आलेला होता. मग त्या फ्लडमध्ये वाहत असताना एक मोठासा दगड तिच्या पायाला येऊन लागलेला होता. त्या दगडाच्या साहाय्याने ती हळूहळू तिच्या भावाजवळ गेली, त्या रडण्याच्या आवाजाकडे गेली. तेव्हा महिकाला स्विमिंगसुद्धा येत नव्हतं आणि तिच्या भावाला तिनं घेऊन एका सुरक्षित जागे, सेफ्टी यू आर सिटिंग ऑन द स्टोन, एका सुरक्षित जागेमध्ये ते दोघं तिथं थांबलेले होते. मग तिनं तिच्या भावाला एवढं घट्ट धरली की तो त्या वाहत्या पाण्यामध्ये वाहून जाऊ नये म्हणून ते दोघं व्यवस्थित ठिकाणी सेफ्टी जागेमध्ये बसलेले होते. आणि तेव्हा तिला लाईट दिसलं, तेव्हा ती मदतीचा हात दिली, म्हणजे मला वाचवा म्हणून तिनं आपला हात वर केलेला होता. आणि ते दोघं व्यवस्थित असे हुशार दाखवून ती मुलगी आपल्या भावासाठी आणि स्वतःसाठी वीरता दाखवून, ब्रेव्ह हार्ट्स मीन्स शूरवीरता दाखवून तिनं दोघांचं आयुष्य व्यवस्थित असं घालवली होती. म्हणजे काय केली तिनं, लाईफ अँड दॅट ऑफ आवर ब्रदर, तिनं स्वतःचा सुद्धा जीव वाचवला आणि त्याचबरोबर आपल्या छोट्या भावाचा सुद्धा जीव वाचवलेला होता. अंडरस्टूड? ओके, थँक्यू.